नमस्कार मंडळी, एखादा व्यवसाय करायचा असेल तर अनेक अडचणी येतात, अनेक चढ उतार येतात. मात्र त्याच अस्थिर व्यवसायाला स्थिर करण्यासाठी MEA नेहमीच कार्यरत असते. यावर्षी सुद्धा MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत जरतारी सिल्क्सचे फाउंडर गौरव भागवत आणि तेजश्री भागवत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तुम्ही इतका मोठा व्यवसाय सुरू केला आहात. खरं तर आज जरतारी सिल्क्स पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे, तर तुमच्या या व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? ऍक्च्युली आमचा मेन फॅमिली बिझनेस म्हणलं तर तो कन्स्ट्रक्शन रिलेटेड होता. म्हणजे आम्ही पहिल्यापासून कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये आहे. तर मी अनेक वर्षांपासून मी पण त्याच बिझनेस मध्ये इन्व्हॉल्वमेंट माझी पूर्णपणे होती. पण नंतर मग तेजश्रीनी काही आयडिया दिली. तिला पहिल्यापासून फॅशन इंडस्ट्री आणि सारीज बद्दल तिचं एक मनामध्ये खूप प्रेम आणि उत्सुकता ही खूप होती. तर त्यासाठी तिची आवड होती आणि तिने मला काही एक प्रेझेंट केला की आपण असं असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे आणि मलाही काही एक फॅमिली बिझनेस सोडून एक काही वेगळं विश्व निर्माण करायचं होतं. काही वेगळा एखादा ब्रँड करायची माझ्यामध्ये कायम एक इच्छा होती. तर ती इच्छा माझी आणि तिची इच्छा अशी मिळून आम्ही जरतारी एक बेबी म्हणू शकतो आमचं आम्ही हे स्टार्ट केलं. मॅम, ज्या वेळेला आपण एखादा बिझनेस करतो, मात्र हा बिझनेसला ब्रँड बनवणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो तुमच्या ह्या जर्नीमध्ये काय टर्निंग पॉइंट्स होते ज्याच्यामुळे तुम्हाला चांगला बदल झाला असं वाटतं? ऍक्च्युली काय ना की मोस्टली सरांचं माइंड हे पहिल्यापासून बिझनेस फोकस्ड होतं. माझं माइंड होतं की माझ्या आवडीनुसार मी काहीतरी करावं. तर ते मी जसं स्टार्ट केलं तसं काय झालं की सरांनी म्हणजे फक्त तो एक मुद्दा धरला की मला ब्रँड करायचंय. म्हणजे तू तुझं स्टार्ट कर, मी ब्रँड कसा करायचा हे बघतो. कारण की माझं डोकं एका लेवल पर्यंत सीमित होतं की मला डिझायनिंग आणि हे सगळं खूप छान जमत होतं. पण डिझायनिंग आणि हे नुसतं बिझनेस पुढे नेत नाही किंवा ब्रँड तो असं होत नाही. त्यामुळे सरांचं ते फोकस खूप होतं. आणि काय झालं, तिने काय इनोव्हेशन्स केले आणि मी त्याला एक बरोबर मार्ग दिला. येस, ते तुमच्या दोघांच्या. येस. आणि टर्निंग पॉइंट वॉज की आय वॉज व्हेरी फोकस्ड की माझा बिझनेस छोटा जरी असेल तरी पण चांगला चालू आहे एवढ्यात मी सीमित होते. पण तो ग्रो कसा करायचा, अजून एक एक्सपान्शन कसं करायचं, लाईक कुमठेकर ब्रांच आम्ही सुरू केली, त्यानंतर प्रभात रोड ब्रांच सुरू केली. तर ते सगळं माइंड सरांचं होतं. तर दोघांची इन्व्हॉल्वमेंट तेवढी होती, त्यामुळे ते झालं. पण तो टर्निंग पॉइंट होता, लाईक मेकिंग ब्रँडचे आपले जे आपण म्हणतो ना की शाखा बनवणं. तर तो टर्निंग पॉइंट होता आमच्यासाठी. पुढे पण आमचा खूप मोठा एक्सपेन्शनचा प्लॅन आम्ही इथं रेडी करून ठेवलाय. जस्ट की आता आम्ही तो डिस्क्लोज नाही करत आहे. ओके. वी आर वर्किंग हार्ड ऑन इट. आणि तुमच्या व्यवसायातली अशी काय स्पेशालिटी आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते? कारण आता बघितलं तर क्लोदिंग मध्ये बरेच ब्रँड आहेत, पण जरतारीचं एक वेगळं ठसा आहे पुण्यात. कारण जरतारीकडे लोक एका वेगळ्या नजरेने बघतात. सो काय स्पेशालिटी आहे तुमची? सिल्क्स किंवा साडीज म्हणलं की लोक एक म्हणजे बायकांच्या डोक्यात असतं की बाबा मी खूप ट्रेडिशनल दिसेल, मी हे दिसेल. पण आपण काय करतो की आजच्या युथची रिक्वायरमेंट जे काय असेल त्या थ्रू डिझायनिंग करतो. म्हणजे सिल्क्स मध्ये, पैठणीज मध्ये पण आपण खूप इनोव्हेशन्स केलेत. परत आपण म्हणतो सिल्क साडीज मध्ये वर्क वगैरे हे सगळं ऍड करून जे आजच्या युथला म्हणजे आजच्या ब्राईड्सला पण जे गरजेचं आहे आणि जे पारंपरिक पण आहे, तर ते दोन्ही आपण एक साथ मिसळतो. त्यामुळे मग ते छान येतो. मुलींचा जो एक शब्द होता आम्ही तो पकडला की नाही मी साडीमध्ये खूप आजीबाई दिसते. तर तो शब्द आम्ही डोक्यात पकडून की बाबा आजचं जे जनरेशन आहे, आजच्या मुली आहेत की त्यांना साडी घातली त्यांनी का हवी आणि ही परंपरा आपली जी आहे साडीची ती कुठे जी कमी कमी होत चालली होती ती कुठे व्हॅनिश नाही झाली पाहिजे. त्या हिशोबाने हा पूर्ण विचार करून आम्ही पूर्ण साईड आमची पूर्ण हार्डवर्क आम्ही इनोव्हेशनवर केलं की कसं इनोव्हेटिव्ह आयडियाज, कसं युथला अट्रॅक्ट करून काय गोष्टी करता येतील, या सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅन करून पूर्ण वर्क केलं. आणि आज मार्केटमध्ये आज मॅक्सिमम लोकांनी आमचे काही डिझाईन्स कॉपी करून खूप गोष्टी काही लोक करतायत. पण मेन जो बेस आम्ही जो केला इनोव्हेशनचा तो आम्ही स्टार्ट केला की कसं युथला आपण परत साडीजकडे
टर्न करू. म्हणजे तेच तर या- तुम्ही बघाल की बॉलिवूड वगैरे पण आता परत साडीकडे साडी. सगळ्यांनी हो. turn घेतलं. आज सगळीकडे साधे कुठल्या मुलीचे जरी इन्स्टा स्क्रोल केलं तरी तिचे साडीचे साडीजमध्ये. खूप आता- साडी इज अ न्यू ट्रेंड. म्हणजे असं धरलं गेलं तर मागच्या एक 3-4 वर्षात रिसेप्शन साठी लेहंगा लुक किंवा हा लुक खूप प्रसिद्ध होता, पण आता लेहंगाला पण साडीने रिप्लेस Right. केलंय. म्हणजे आता आमच्या 90% ब्राईड्स ह्या साडीज ऑप्शन ठेवतात म्हणजे त्यांच्या रिसेप्शन साठी. ओके. आणि आता युथला तुम्ही काय सांगू शकाल की त्यांनी एक बिझनेस कडे कसं बघावं, कारण तुम्ही इतका मोठा बिझनेस ग्रो केलाय, तर जे नवीन बिझनेसमॅन आहेत जे होऊ पाहतात की मला काहीतरी बिझनेस करायचा, सो त्यांना तुम्ही काय फॉर्म्युला द्याल? मी त्यांना एक सांगेन की फर्स्ट थिंग म्हणजे की जो अडचण वाटत होती पहिल्यापासून की नाही रे मला माझ्या घरचे फंड्स देत नाही किंवा माझ्याकडे फंड्स नाहीयेत किंवा, तर ही एक गोष्ट काही नाहीये. फंड्स आणि घरच्यांचा सपोर्ट आणि हे काही, एक मनामध्ये जेव्हा जिद्द असते ना, एक हंगर, मी काय म्हणतो, जोपर्यंत हंगर तुम्हाला येत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. ती हंगरला जन्म द्या आणि तुम्हाला कुठलीच गोष्ट कोणी स्टॉप नाही करणार. फंड्स असो या नसो, तुम्हाला जेव्हा भूक लागेल पोटामध्ये तेव्हा माणूस पळतो आणि त्या गोष्टी अचीव्ह करतो. ही माझी 100% याच्यामध्ये माझा विश्वास आहे. कारण का आम्हाला पण फॅमिली आमच्या आधीपासून वेल टू डू होती, पण आम्ही शेवटी मी आणि आमचे सगळे भाऊ आहेत, आम्ही सगळे म्हणून 6, तर सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या पायावर उभं राहून या सगळ्यांनी हंगरनी काम करून हे झाले. तर पण बऱ्याचदा असं होतं की काहीतरी एखादा मुलगा येतो बिझनेस करावा म्हणून, पण त्याला अपयश येतं किंवा त्याचा ब्रँड नाही चालत मग इतकासा, सो मग त्यावेळेला त्याने कसं बाहेर पडावं किंवा त्याला माझे वडिलांचा एक कायमचा शब्द आहे की लक्षात ठेव, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तर अपयश जर आलं तर सेकंड टाइम बाउन्स बॅक जी म्हणतो आपण, की सेकंड टाइम आपल्याकडून ज्या झालेल्या चुका आहेत त्या काय होत्या, आणि आज या धंद्यामध्ये मी फेल झालो, पण असे 50 लोक असतील जे खूप सक्सेसफुल पण आहेत. तर आपण जे पडलेल्या लोकांकडे न बघून आपण ज्या त्या धंद्यातले अति सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्याकडे बघून की ते काय करतायत, थोडं मार्गदर्शन घेऊन बाउन्स बॅकची आणि एक मनामध्ये ऊर्जा ठेवून उडी मारावी असं मला वाटतं. आणि थोडे पेशन्स ठेवत. मराठी उद्योजकांकडे ही बाउन्स बॅकची कपॅसिटी खूप आहे. ते स्टार्टिंगला थोडंसं त्यांना फंड्स वगैरे किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी मनात घेऊन बसतात, पण पॉवर खूप आहे त्यांच्याकडे, म्हणून 100% सक्सेसफुल होतीलच. आणि तुम्ही काहीतरी म्हणता पेशन्स. येस, आजकालचं काय आहे ना, युथचं मला एकच आढळतं की पेशन्स नसतात. म्हणजे कुठलाही बिझनेस चालण्यासाठी, आता जरतारी जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा लिटरली घरापासून स्टार्ट केलं. तर मी घरी इन्व्हाइट करायचे लोकांना साडी बघायला की तुम्ही या आणि मग ह्याच्यातनं बिझनेस वाढवा. सो ते काय असतं की ती टू ही प्रोसेस, म्हणजे यात साधारण 3-4 वर्ष जातात की तो एक रफ पॅच असतो किंवा हातात प्रॉफिट येत नाही किंवा म्हणजे जे काय असतं ते, पण पेशन्स ठेवले ना की हळूहळू, आज नाही आलं 1 वर्षाने, नाही आलं 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, तर तो जो ग्रोईंग पॅच असतो ना तो खूप छान असतो. म्हणजे त्यात आपल्याला एक्सपिरियन्सेस पण खूप येतात. तर तेवढा एक थोडा पेशन्स ठेवला पाहिजे. आणि तेच मुळात आजकालच्या युथ मध्ये नाही असं मला वाटतं. राईट. आणि पैसे आल्यानंतर उधळमाधळ आपल्या ह्याच्यामध्ये जास्त करून असतात की नाही मग गाडीच घेतली आणि मग हे सगळं, तो खर्च थोडा दिवस थोडा टाळून लिमिटेड ठेवून जर आपण अजून काम केलं पुढे तर 100%. म्हणजे बिझनेस मधले पैसे बिझनेस मध्ये टाकावे, निदान पहिले 5 वर्ष तरी, म्हणजे त्यातनं प्रॉफिट काढायचा विचार करण्यापेक्षा तो बिझनेसच कसा ग्रो होईल खत पाणी देऊन तेच बघावं असं. आणि आता जो MEA चा एक्सपो होणार आहे, सो तिथे सुद्धा तुम्ही स्टॉल बुक केलाय, सो MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA म्हणजे ऍक्च्युली MEA आम्हाला बिझनेस मध्ये आमच्या पण खूप मदत झालेली आहे. दुसरी गोष्ट, MEA ची जी संकल्पना आहे की मराठी उद्योजकांना कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मराठी उद्योजक कसे पुढे जातील, की आणि अनेक वेगळे बिझनेसेस मराठी उद्योजक आमच्या युथ सगळे जे मुलं आहेत त्यांनी वेगवेगळे बिझनेसेस घेऊन आलेले आहेत. MEA त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. नाहीतर कसं असतं की मराठी माणूस म्हणल्यानंतर हॉटेल, कन्स्ट्रक्शन या 2 गोष्टींवर आपण थोडंसं फोकस करत असतो, पण आता MEA मुळे एवढे नवीन उद्योजक आलेले आहेत की जे वेगवेगळे बिझनेस आयडियाज घेऊन आले, सक्सेसफुली रन करत आहेत. MEAचं त्यांना भरपूर पाठिंबा, MEAचं मार्गदर्शन
फायनान्स आणि ह्याच्यामध्ये मार्गदर्शन खूप चांगलं आहे. म्हणजे टोटल एक सोशल कॉज साठी सर्व्हिस आहे. तर त्यासाठी मला एमईए बद्दल खूप आत्मीयता आहे की कायम त्यांनी सपोर्ट केलं माझ्यासारख्या आणि अनेक जे लोक आता नवीन आमचे मेंबर्स आहेत त्यांना पण त्यांचा खूप फायदा झालेला आहे आणि उपयोग झालेला आहे. आणि संकल्पनाच मुळात एक हिट संकल्पना आहे असं मला वाटतं. खरं तर आतापर्यंत महाराष्ट्रात असे इंटरनॅशनल लेवल पर्यंत एक्सपो नव्हते झाले बिझनेसचे, आणि हा पहिलाच एक्सपो आहे जो इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे पुण्यात. सो त्याबद्दल तुम्ही नवीन उद्योजकांना काय सांगाल? एमईए जसं आपण म्हणतो की मेन्सला जेवढं सपोर्ट आहे ना तेवढंच आमच्या वुमेन्सला पण आहे. कारण की मी बघितलंय जेव्हा मी एकदम स्टार्टअप होते तेव्हा जस्ट एमईएनी वुमेन्सचं वेगळं स्टार्ट केलं होतं. तर त्याच्यामुळे मला एक खूप छान पुश मिळाला होता. कारण की कसं कुठलाही नवीन हे सुरू करायचं तर जेव्हा आपल्याबरोबर 4 लोक असतात त्यावेळेस तो एक सपोर्ट वाटतो. आणि फिमेल्सला तर स्पेशली वाटतोच. कारण की कसं घर मॅनेज करणं हे मॅनेज करणं तर हे फार डिफिकल्ट जातं बरेचदा. पण एमईए मुळे मला तो सेट खूप छान मिळाला. म्हणजे सेटअप जो फर्स्ट असतो ना तो. कारण की कुठलंही एक्झिबिशन करायचं म्हणलं काय करायचं तर मला एक असे 200-300 तरी लोक होते की ज्यांना मी पर्सनली इन्व्हाइट करू शकत होते एमईए थ्रू. तर ते खूप छान वाटतं एमईए मुळे कनेक्शन तितके वाढले का आपला बिझनेस. येस. आणि म्हणजे मेन्स आणि विमेन्स मध्ये काय जास्ती फरक नाहीये असं एमईएनी हे केलंय. त्यामुळे फिमेल्स पण विचार करू शकतात बिझनेसचा. खरं तर आता जसं युथ नवीन बिझनेस मध्ये येऊ पाहते तसं वुमेन्सचं पण असतं की मला हा ब्रँड सुरू करायचा आहे, हे करायचंय. सो त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण आता बघितलं तर शहरात हे सुरू आहे की शहरातल्या स्त्रिया येत आहेत पुढे, मात्र ग्रामीण जो भाग आहे सो तिथपर्यंत इतकं पोहोचलेलं नाहीये व्यवसायाचं बघितलं तर. सो त्या ज्या महिला आहेत बिचाऱ्या बचत गटातून काहीतरी करू बघतायत किंवा छोट्या याच्यातून अपॉर्च्युनिटी शोधतायत. सो त्यांना तुम्ही काय सांगाल? आत्ताची कन्सेप्ट आणि आधीची कन्सेप्ट ही खूप डिफरंट होती. आता आपण म्हणतो पण फिमेल्सला पण आता एवढे छान प्लॅटफॉर्म्स आहेत. आपण रील्स म्हण किंवा सोशल मीडिया जे म्हणतो आपण. आता जरी आमचा हा ऑनलाईन बिझनेस नसून आता तरी आमचा हा डायरेक्ट बिझनेस आहे. पण मी बरेच आता नवीन अपकमिंग ज्या मुली बघितल्या आहेत त्यांचं छोटे प्रोडक्ट्स असतात पण फक्त ऑनलाईन किंवा सोशल मीडियाने स्टार्ट होऊन त्यांचा बिझनेस एक खूप हाय लेवलवर जातो. हे मी बघितलंय. सो त्या बायकांना मी तेच सजेस्ट करेल की तुम्ही नवीन पिढीचे थोडेसे नुसके वापरून मग तो बिझनेस थोडासा वरती आणला तर त्यामध्ये भरपूर फरक पडतो. आता होणारा एमईएचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे त्याच्यामुळे तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? फर्स्ट थिंग म्हणजे मला एमईएचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी या एवढ्या लार्ज स्केलवर एक एक्सपो ऑर्गनाईज केला. खूप अत्याधुनिक मी एक्सपो म्हणेन हा की जास्त करून असं कुठे होत नाही इंडियामध्ये. तर त्यांनी जे मोठमोठे मेंटर्स आहेत, बिझनेस कोचेस आहेत ते येत आहेत. त्यामुळे उद्योजकांना खूप त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट जे बरेचसे इन्व्हाइट्स आहेत त्यानंतर पॉलिटिकल किंवा मोठे बिझनेसमॅन्स किंवा इंटरनॅशनल क्राऊड हे पण खूप येणार आहे. तर आपल्याला ऑन आवर डोर स्टेप पण खूप व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल की क्लायंट्स त्यांचे डायरेक्ट डोर स्टेपवर येतात आणि त्यांना तिकडून खूप मोठा बिझनेस करायचा चान्स पण मिळेल. ती एक खूप मोठी गोष्ट मला वाटली एक्सपो बद्दल. आणि काय असतं बरेचदा आपल्याला बिझनेसचे जे असतात की ह्या लेवलवर आपल्याला वरच्या लेवलवर कसा न्यायचा आहे तर हे पण आपण बाकीच्या उद्योजकांना बघून आपल्याला भरपूर आयडिया येते की आपण आपल्यामध्ये काय सुधारणा करू शकतो. तर हे सगळं आपल्याला बघायला मिळू शकतं त्या एक्सपो मध्ये. तर डेफिनेटली मी सगळ्यांना रिक्वेस्ट करू शकते की ह्या एक्सपो मध्ये नक्की भाग घ्या कारण की हे खूप फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांसाठी. सो एमईएच्या ह्या विश्वासावर आम्ही जरतारी सिल्क्स ह्याच्यामध्ये भाग घेतला आहे या एक्सपो मध्ये. सो आपला स्टॉल नंबर आहे E32, 33 आणि 34. तर नक्की व्हिजिट द्या आणि मी भरपूर उद्योजकांना सांगेल की ह्याच्यामध्ये सहभागी पण व्हा आणि भाग घ्या. थँक्यू. नमस्कार.